वसई विरारमध्ये देखील रात्रभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या। सकाळी देखील पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र कुठेही पाणी साचलेलं नाहीये। वसई विरारमध्ये सकाळी शाळकरी मुलांना पावसाच्या रिपरिपमध्ये शाळेत जावं लागलं, मात्र वसई विरारमध्ये पावसात ही काही ठिकाणं पालिकेची कामं सुरू आहेत, त्यामुळे रस्त्यावरती साहित्य पडलेलं आहे आणि चिखलाचं साम्राज्य आहे। त्यामुळे नागरिकांना चिखलामधूनच वाट काढावी लागते। रस्ता समांतर नसल्यामुळे कुठे कुठे रस्त्यांवरती तळ्यांचं स्वरूप आलंय आणि यामधूनच विद्यार्थी आणि नागरिकांना वाट काढत जावं लागतंय। नालासोपारा पूर्वेकडील कपोल शाळेजवळचा हा रस्ता आहे आणि तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। पाहूया। वसई विरारमध्ये रात्रीपासूनच पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या, मात्र सकाळपासून पावसाची रिपरिप ही कायम होती। सध्या ढगाळ वातावरण आहे। पाऊस नसला तरी रात्री पडलेल्या पावसामुळे आपण जर बघितलं तर कुठे कुठे रस्त्यावर असं तळ साचलेलं आहे। मी सध्या आता कपोल शाळा नालासोपारा पूर्वेकडील कपोल शाळेच्या बाजूला आहे आणि अशा या साचलेल्या छोट्या छोट्या तळ्यामधूनच जे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, यांना जावं लागतं आहे। आणि काही ठिकाणी तर बघितलं तर काम अजूनही चालू आहे पालिकेचं। या ठिकाणी शाळेच्या बाजूलाच गटाराचं काम चालू आहे आणि राडा रोडा जो आहे हा पूर्णपणे रस्त्यावर टाकलेला आहे, त्यामुळे तिथेही चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आपण जर बाजूला बघितलं तर तिथे सळईही च्या ठेकेदाराने ठेवलेलं आहे, त्यामुळे शाळेच्या बाजूला अशा ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे। काही साहित्य ठेवलेलं आहे, तो आपण जर बघितलं तर डबर त्या ठिकाणी दिसतोय, रस्त्याच्या बाजूला आहे। जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांना त्रास होतो आहे। सध्या जरी पावसाचा जोर कमी असला तरीही वसई विरारमधील असे बहुतेक रस्ते आहेत जिथे रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे की व्यवस्थित काम न झाल्यामुळे छोटे छोटे असे तलावाचे म्हणजे खड्ड्याचे रूप झालेले आहे, त्याला तळावाचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यातून मार्ग काढत नागरिकांना जावं लागतंय। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।